हा जो मार्ग आपण पाहत आहात हे रत्नागिरीकरांचं श्रद्धास्थान असलेला भगवती मंदिराकडे जाणारा मार्ग, दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्राचं देवस्थान ज्योतिबाकडे जाणारा मार्ग आणि त्या नव्याने उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीकडे जाणारासुद्धा हाच रत्नदुर्ग किल्ल्याकडे जाणारा मार्ग. पण एवढं चांगलं त्या ठिकाणी देवस्थान आहे, शिवसृष्टी आहे, असं असताना मात्र ह्या मार्गावरून जाणाऱ्या लोकांना नाकाला बोट लावून किंवा नाकाला फडका बांधून जावं लागतं. त्याचं कारण असं आहे की ह्या ठिकाणी ज्या फिश मिल आहेत त्या फिश मिलवाल्यांनी आपलं पाणी उघडं अगदी ह्या गटारामध्ये सोडलेलं आहे आणि त्याची दुर्गंधी इतक्या प्रमाणात लोकांना जाणाऱ्या येणाऱ्यांना गेले अनेक वर्ष होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे, रत्नागिरी नगरपालिकेचा आरोग्य विभागाच्या शहरात असूनही त्यांचं दुर्लक्ष आहे आणि आता ह्या शिवसृष्टीकडे येणाऱ्या अनेक पर्यटकांना, भक्तगणांना ह्या मार्गावरून जाताना मात्र ही दुर्गंधीला सामोरं जावं लागत आहे. गेले अनेक वर्ष ही उघड्यावरची दुर्गंधी पाहता कुठल्याही शासकीय यंत्रणेने ह्याच्याकडे पूर्णपणे डोळा केला म्हणा या डोळे झाक केले म्हणा. वास्तविक हे शहर हद्दीतला हा भाग येतो. असं असताना फिश मिलवाल्यांनी मात्र आपल्या परीने पैसे मिळवायचे, पण जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना या ठिकाणी दुर्गंधीला सामोरं जावे लागतंय. हे त्यांच्यामुळेच होतं आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी हा मार्ग अतिशय चांगल्या प्रकारचा असावा, अतिशय सुलभ असावा आणि दुर्गंधीयुक्त असावा की जेणेकरून शिवसृष्टीकडे जाणाऱ्या किंवा रत्नदुर्ग किल्ल्यावरती नवरात्रात जाणाऱ्या लोकांनासुद्धा किंवा आता या ठिकाणी ज्योतिबाच्या देवस्थानाला दर रविवारी येणाऱ्या भाविकांना म्हणा या मार्गावरनं जावं लागतं. पण एकंदरीत परिस्थिती बघितली तर ह्या परिस्थिती पाहता येणाऱ्या जाणाऱ्यांना आता याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करावी लागते. दुर्गंधी इतकी की इथं तुम्ही 5 मिनिटसुद्धा उभं राहू शकणार नाही. इतक्या प्रकारची अत्यंत प्रखर अशी ही दुर्गंधी उघड्यावरती येते, सोडली गेले. आपण ह्या ठिकाणी राहणाऱ्या काही लोकांशी सुद्धा चर्चा करूया की नेमका तुम्हाला या दुर्गंधीपासून त्रास होतो आहे, उपाययोजना केली आहे का, किंवा तुम्ही काही नगरपालिकेला यापूर्वी काय अर्ज वगैरे केलेला आहे का. आपल्या या ठिकाणी बोलण्यासाठी आहेत ह्या ठिकाणचेच रहिवासी दादा पात्रे. दादा, हे उघड्यावरती जे सांडपाणी सोडलेलं आहे एकंदरीत आणि दुर्गंधी येते या बाबतीत आपण काय कधी कोणा नगरपालिकेकडे किंवा कोणाकडे काय तक्रार केली होती की नेमकी काय परिस्थिती आहे? नाही, आजपर्यंत बऱ्याच लेखी तक्रारी देऊन झाल्या, संबंधित नगरसेवकांना भेटून झालं, नगराध्यक्षांना भेटून झालं, प्रत्यक्ष साईटवर आणून दाखवून झालं, पण येऊन बघतात त्याच्यावर पुढे काही कारवाई नाही. आम्ही तक्रार करणार म्हणून आमच्या बाबतीतच उलट्या सुलट्या चर्चा केल्या जातात, पण इथे येणारे प्रत्येक बाहेरचा जो पर्यटक येतो तो नाकाला रुमाल धरून जातो. म्हणजे आम्ही आज इतके वर्ष राहतो आहे, आमच्या नाकांना सवय झाली, पण इतकी दुर्गंधी आहे की आता ह्या कंपनीतनं जे पाणी सोडलं जातं त्या पाण्याच्या वासाने अक्षरशः चक्रावर आल्यासारखं होतं. पावसात डासांची इतकी पैदास होते, ह्या भागात बऱ्याच लोकांना डेंग्यूची साथ झालेली आहे, तरी म्युन्सिपाल्टी त्याच्यावर काय पर्याय देत नाही ना. याच्यावर कधी पावडर मारत. आता मध्यंतरी आपले उपमुख्यमंत्री हे येऊन गेले पवारसाहेब, तेव्हा आता ह्या गटारवरही पावडर मारलेली दिसते, ही तेव्हा मारलेली आहे. जोपर्यंत कोण मंत्री येत नाही तोपर्यंत ह्या भागाची साफसफाई होत नाही. हा भाग असाच आजपर्यंत कायम दुर्लक्षित राहिलेला आहे. कुठल्याही नगरसेवकाला जाऊन भेटा, म्युन्सिपाल्टीच्या लोकांना भेटा की हा कायम दुर्गंधीने येणारा आहे. आणि हा येणारा वास आहे ह्या ज्या इथल्या फॅक्टऱ्या आहेत त्यांच्या मच्छीच्या सोडलेल्या किंवा कटिंग केलेल्याचा वास जो पाणी असतं ते जे सोडलं जातं ह्या उघड्या गटारातनं सोडलं जातं. आज जवळजवळ 25-30 वर्ष ह्या गटारातनं उघड्यातनं हे पाणी वाहतूक केली जाते, तरी आम्ही यावर तक्रार करून सुद्धा काही दखल घेतली जात नाही. तरी आमचं पालकमंत्री साहेबांना, आमदार साहेबांना विनंती आहे की सतत त्यांनी जातीनं लक्ष घालून हे गटार बंद करावं आणि इथल्या कंपनीच्या लोकांना ताकीद देणार आहे की हे घाण पाणी डायरेक्ट न सोडता त्याच्यावर त्यांनी मेन रस्त्यावर न सोडता पाठीमागच्या बाजूने गटाराला मिळवा आणि ही गटारं बंद करून द्यावीत. म्हणजे हा वासाचा त्रास जो इथल्या लोकांना आहे हा कमी होईल. अनेक वर्ष झाली वारंवार तक्रारी दिल्या, निवेदनं दिले, तरी काही होत नाही आहे. फिशमिलवाले मात्र पैसे कमवत आहेत, त्रास मात्र स्थानिकांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना होतो आहे. त्यांची मागणी अशी आहे यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष टाकावं तरच त्याच्यावरती मार्ग निघेल अशी अपेक्षा या भागातले रहिवासी व्यक्त करत आहेत. टाइम डिजिटल करता किशोर बरसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.